आणि अवधूत, आता माहितीये तुम्हाला भरलं अंड असा एक पदार्थ शिकवतोय, तर मला सांग की काय कोल्हापूरचं वगैरे काय? अगदी कोल्हापूरचं नाही म्हणता येणार, ही आपली स्वतःचीच डेव्हलप केलेली रेसिपी आहे. की काय असतं की आपल्याला स्नॅक्सला बऱ्याच वेळेला ॲपेटायझर्स मध्ये आपल्याला असं वाटतं की काहीतरी चमचमीत पण असावं, पण ऑइली पण नसावं फारसं, आणि तिखट पण असावं, पण त्याच्याने पोटही भरू नये, हेवी पण नाही होता कामा. तर अशा प्रकारच्या वेळेला आपण काय 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 एक्सपेरिमेंट करत असतो. तर नुसती उकडलेली अंडी खातो आपण बऱ्याच वेळेला, पण त्याची तेवढी टेस्ट येत नाही, म्हणजे असं वाटतं. त्यामुळे अंड पण आहे, चमचमीत पण आहे, आणि अशा प्रकारे म्हणून मग एक डेव्हलप केलेली रेसिपी. ड्राय पदार्थ आहे का हा? हा ड्राय स्नॅक्स आहे. हा स्नॅक्स आहे. म्हणजे मग आपण स्टार्टर म्हणून पण वापरू शकतो. स्टार्टर आहे बेसिकली. स्टार्टर आहे. मग आम्हाला नीट साहित्य सांग. उकडलेली अंडी, सोपं आहे अगदी, खूप काय फार हे नाही. उकडलेली अंडी, ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो, पावभाजी मसाला, रेग्युलर चीज, मॉसरेला चीज, जिरे म्हणजे आपण त्याला म्हणतो शाही जिरे, समोर नाही ना बघा, शाही जिरे, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल. साहित्य झालं असेल तुमचं लिहून, आणि फार काय कठीण साहित्य नाहीये, जसं नाव सोपं आहे तसं साहित्य पण सोपं. तर काय हवंय तुला? आधी काय करणार तू बेसिकली? आता मी आधी पहिल्यांदा ते तेल जे आहे त्याच्यात टाकणार, ते गरम झाल्याला लागल्यानंतर त्याच्यावरती आपण ते जिरे टाकणार. जिरे झाल्यानंतर आपण मिरची आणि कांदा टाकणार, थोडंसं स्टर करणार त्याला आपण, आणि मग तेल घालून देऊ का? प्लीज थँक्यू. तूच करतेस का? नाही, एवढीशी मदत करते, म्हणजे त्याला अजून टाक थोडं, काहीतरी खायला तरी देशील. काय हवंय तुला आता? आता मला जिरे दे. तू शहाजिरे घेतलेस ना, म्हणजे थोडं नेहमीच्या जिऱ्यापेक्षा जरा अंड्याचा वास चांगला मारला. बस. ओके. जिरे तडतडले ना व्यवस्थित. काय हवंय आता? आता कांदा. बरं मला सांग अवधूत, हे सगळं आपण करतो जोपर्यंत आणखीन कोण कोण आहे तुझ्या घरी? कारण बाकी माझी आई, माझे वडील, माझी बायको, माझी 2 मुलं, बस. मुलं काय करतात मुलं? आणि त्यांची एक लता. त्यांना तुला म्हणजे बायकोला मदत नाहीस? हा. ओके. ढोबळी मिरची. बरं, तुझ्या सिनेमातल्या गाण्यांबद्दल सांग ना आम्हाला. सिनेमामध्ये ज्ञानेश्वर मेश्राम जो आपल्याकडे पहिल्या शेड्यूलला होता, फायनल 10 मध्ये होता, आणि तो अतिशय आळंदीची त्याची गाणी सगळी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, असं करून गायलं. गोड आवाज होता, इनोसंट. त्यांनी विठ्ठलाचं गाणं गायलंय, आणि म्हणजे ते टायटल विठ्ठला कोणता झेंडा घेवा ती, त्या व्यतिरिक्त मी गायलोय. आमचा V2 मेंबर स्वप्नील तर असायलाच पाहिजे, तर तोही आहे. हा घाल ना सगळं. हा सगळं. नाही, मला ऍक्च्युली तुला तेही विचारायचं होतं की आता तू सारेगमपचा एक एवढा जुना त्यांचा परीक्षक आहेस, आणि तू जेव्हा ऍज अ परीक्षक म्हणून काम करतोस, तर आता रिझल्ट काही लागो SMS चा, पण तुझ्या दृष्टीनं तुझे आवडते असे काही गायक असतीलच ना? हो, अगदी पहिल्या शेड्यूल मधनं असले माझे काही आवाज लक्षात राहण्यासारखे असतात. काय जे वेगळं असतं ना ते लक्षात राहतं. आता काय हवंय? मीठ दे थोडस. मीठ मला वाटतं या अंड्याचं जे येलो तू काढले जातलं त्याच्या पण क्वांटिटीनुसार घालणार आहे. हा, म्हणजे मिठाचं प्रमाण हे आयुष्यामध्ये, म्हणजे तुम्ही कुकरी शो मधनं सांगता ना, 10 ग्रॅम मीठ, 5 ग्रॅम, 2 चमचे, असं ते मला कधीच कळणार. मीठ हे कमी किंवा जास्त एवढंच असू शकतं, नाही का? म्हणजे थोडस मीठ घाला, आवडलं तर जास्त घाला, तर कमी घाला. नाही, आम्ही खास आम्ही सारे खवय्येचा हा जो कार्यक्रम आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही अजिबात असं सांगत नाही की 12 ग्रॅम घाला, 10 ग्रॅम असं नाही. आम्ही असं सांगतो अंदाजाने मीठ. हे बरोबर आहे, ते बरोबर. मग गृहिणी ही नेहमी अंदाजानेच. तर आता हे झालेलं आहे, आणि ह्याच्यानंतर मला वाटतं हे येलो जे अंड्यातलं तू काढलेस काय करायचं ते आपण एका बाउल मध्ये घेऊया. ते येलो हे अधिक आपला पावभाजी मसाला हे आपण करून त्याचा राडा करूया. ओके. कुस्ती त्याच्याशी कुस्ती. आणि मग त्याचं काय करणार? पण मग आपण ते अंड्यामध्ये भरणार, ह्याच्यामध्ये भरणार, ते छान सर्व करणार, आणि त्याच्यावरती आपण दोन्ही चीज जी असतात ती थोडी चीज आपण त्याच्यावरती टाकणार, आणि मग ते ओव्हन मधनं काढणार.
कृती सगळी सांगितलेली आहे त्यांनी तोंडी, पण तरी ती करायची, कारण मला नीट बघितल्याशिवाय मला आणि माझ्या प्रेक्षकांना कळणार नाही. Okay. त्यामुळे आता ह्याच्यानंतर पुढचं प्रोसिजर नीट करून दाखव. ओके, ठीक आहे. ठीक आहे, त्याची तयारी करू. आपण जे मिश्रण बनवलं होतं ढब्बू मिरची आणि टोमॅटो कांदा वगैरे ते झालं, आणि आता त्याच्यात तू काय मला मसाला पाहिजे तुला, त्याच्यात मसाला घालायचा. आता आपण हे घेऊया. हा, आधी काय हवंय तुला? आपण हे घेऊया, ह्याच्यात त्याच्यात मसाला घालूया आणि त्याच्यात आपण अंड घालूया, मग एकत्र मिक्स करूया. आधी मसाला घालून घेऊया थोडासा. अच्छा, ओके. वरनं म्हणजे मसाला जरा जास्तीच अवधूत बनवतोय म्हणून जास्ती. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडासा कमी घाला मसाला. हो, पण शेवटी हे आपण हे नुसतं खातोय ना, स्टार्टर आहे. मसाला जास्त घातला तर त्याला गुप्तींच्या घरचं म्हणा, कमी घातला तर रायकरांच्याकडचं म्हणा. ओके, कमी घेतलं तर रायकर माहेरचं रायकर आहे. ओके ओके. आणि ती कुठची भेटलात कुठे तुम्ही अवधूत? ती ऍक्च्युली ती तिच्या आईच्या कडेवर आणि मी माझ्या आईच्या कडेवर होतो तेव्हा आमची पहिली भेट झाली. म्हणजे ती मागच्या गल्लीत राहते, इकडनं ती पलीकडचं घर दिसते तेव्हा. तेव्हापासूनच म्हणजे असं ठरवून टाकलं होतं त्यांच्या लोकांनी की हा मुलगा असं. आणि तू आईचं ऐकलंच ना, आईच्या आज्ञेबाहेर तू नसल्यामुळे, श्रावण बाळ अगदी गुणी असा असल्यामुळे तू आई म्हणाली या मुलीशी ही ठरवली मुलगी असं म्हटल्यानंतर तू लगेच म्हणालास. नाही, असं झालं की मी प्रेमात पडलो. आम्ही दोघं एकमेकांच्या, आणि आमच्या आई बाबांना सांगितलं आम्ही 23व्या वर्षी की आई मला ह्या मुलीशी लग्न करायचं, मी प्रेमात पडलोय तिच्या. त्यावेळेला आई म्हणली अरे प्रेमात पडायचं वय आहे का हे तुझं? म्हणलं मला ते माहित नाही आई, पण मी पडलोय खरा. आई एवढी चिडली, तिने मला एवढी मोठी शिक्षा दिली, तिने माझं लग्नच करून टाकलं त्या वयात. 10 वर्षात तू शिक्षा दिली वगैरे म्हणतोस. मला ना पुढचं प्रोडक्शन खतऱ्यामध्ये वाटतंय. मला इतके सल्ले मी याला देते तरी हा असा टिपिकल नवऱ्यासारखा. व्हेरी बॅड. झालं ना व्यवस्थित मिक्स? आता भरू? हा, घे ना. अरे मोठ्याने चालेल आम्हाला एखादं छानसं गुणगुण. नाही, विसरलोच की आपण हे आता. एनिवे, कमिंग बॅक टू दिस, हे असं भरतोय ना जे आपण, हे जर का तुम्ही चॅनलवर असाल आणि जर का तुमच्या बाजूला मेकअप केलेली राणी गुणाची वगैरे असेल तर असं चमच्याने वगैरे भरायचं, नाही तर बिंदास आपल्या बेसनाचे लाडू वळतात तसे वळायचं आणि भरायचं. हे लक्षात तुम्हाला आलं असेलच. कारण हे असं भरण्यात फार मजा नाहीये, ती खरं दाबून भरण्यात जी मजा आहे ती खरी अशी भरण्यात नाहीये. अरे तू चमच्याने दाब ना. मग असं दाबतोय मला माहिती आहे, मी चॅनलवर आहे. पण आता तू हे एवढं करताना किती वेळ फुकट जातोय. तू मला छानसं काहीतरी सूर ऐकवू शकतोस ते. प्लीज एक लाईन. मग झेंडाच ऐकू तुम्हाला दुसरं आजकाल दिवस रात्र काय नाही. क्या बात आहे. जगण्याच्या वारीत मिळे. मी ना किती चांगल्या प्रकारे परफॉर्म केलंय राणी ते गाणं. असं अंड्यामध्ये भुर्जी भरत असताना ते मसाला भरत असताना कसं वेगळं असंच असेल ना तुला. जगण्याच्या वारीत मिळे ना वाट हो, साचले मोहाचे धुके. कांदा कापल्यामुळे घनदाट हो, आपली मानस आपलीच नाती, तरी कळपाची मेंढरास भीती. विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती. आता ना ते जात्यावरच्या बायका गायच्या ना, तसं वाटतंय मला. पण त्यांनी खरंच सूर किती चांगले लागले. थँक्यू व्हेरी मच. तुटलं जाऊ. ठीक आहे, आपण ही 3 लावूया. हो. आता ह्याच्यावरती चीज हे करायचं ना. हा, आता ह्याच्यावरती चीज दोन्ही थोडं हे करायचं, स्प्रिंकल करायचं. आणि परत चॅनलवर आहोत आपण, विसरून चालणार नाही. पण आपण घरी आहोत. तुला जसं आवडतं तसं तू कर. तुला हाताने भुरभुरायचं असलं तर हाताने भुरभुरलेलं ना जरासं बरोबर. तर हे ना, हे असं टाकल्यानंतर हे अख्खच्या अख्खं मायक्रोवेव्ह मधनं काढायचं. अच्छा, ओके. किती वेळ साधारण 3 अंडी आता एवढं असं 1 मिनिट ठेवायचं. त्या ऍक्च्युली काय काचेतनं बघायचं, ते असं ना पातळ होऊन असं त्याचं बुजबुजायला लागलं ना, त्याचा एक लेअर तयार झाला की पटकन बंद करायचं. आणि मग हे नुसतं पण म्हणजे ग्रेटच लागणार आहे खायला. आणि अगदीच पाहिजे असेल तर ब्रेड मध्ये पण घालून खाता येईल. ठीक आहे, मग फारसा काही खास रेसिपी नाही ह्याच्या पुढे. हे साधारणतः 1 मिनिटं मला वाटतं मायक्रोवेव्ह मध्ये बास होईल. तर तुम्हाला साहित्यकृती लिहायला हरकत नाहीये, कारण हे आता मायक्रोवेव्ह मध्ये जाणार आणि जस्ट मेल्ट होऊन येणार बाहेर. साहित्यकृती. भरलं अंड बनवण्यासाठी लागणारं साहित्य: उकडलेलं अंड, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, पावभाजी मसाला, किसलेलं चीज, किसलेलं मॉझरेला चीज, शाही जिरं, मीठ आणि ऑलिव्ह ऑइल. कृती:
प्रथम एका पॅन मध्ये 1 ते 2 चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये शाही जिरं, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली भोपळी मिरची आणि टोमॅटो परतून घ्यावा. त्यामध्ये मीठ आणि पावभाजी मसाला घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. त्यामध्ये उकडलेल्या अंड्याचा पिवळा भाग घालावा. उकडलेल्या अंड्यामध्ये हे भाजीचं मिश्रण स्टफ करावं. त्यावर किसलेलं चीज आणि मॉझरेला चीज घालावं. मायक्रोवेव्ह मध्ये 2 मिनिटं गरम करून डिश सर्व्ह करावी.